जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोध दशक द्वादश विवेक वैराग्य नाम. श्रीराम समर्थ आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. येथेच आळस करू नका विवेकी हो. प्रपंच सांडून परमात्मा कराल तेने तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला. मग तया करंट्याला परमार्थ कैचा. परमार्थ सांडून प्रपंच करीसी तरी तू यमयातना भोगीसी. अंती परम कष्टी होसी यमयातना भोगिता. साहेब कामास नाही गेला गृहीच सुरवाडून बैसला तरी साहेब कुटी ती तयाला पाहती लोक. तेव्हा महत्वाची गेले दुर्जनाचे हासे झाले दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे. तैसे जे होणार अंती म्हणून भजावे भगवंती. परमार्थीची प्रचिती रोकडी घ्यावी. संसारी असताच मुक्त तोची जाणावा संयुक्त. अखंड पाही युक्तायुक्त विचार नाही. प्रपंची जो सावधान तोची परमार्थ करील जाण. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. म्हणून सावधपणे प्रपंच परमार्थ साधने ऐसे न करिता भोगणे नाना दुःखे. परनाळी पाहून उचले जीवसृष्टी विवेके चाले. आणि पुरुष होऊन भ्रमले याचे काय म्हणावे. म्हणून असावी दीर्घ सूचना अखंड करावी चाळना. पुढील होणार अनुमाना आणून सोडावे. सुखी असतो खबरदार दुःखी होतो बेखबर. ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे. म्हणून सर्व सावधान धन्य तयाचे महिमान. जनी राखे समाधान तोची एक. चाळणेचा आळस केला तरी अवचिता पडेल घाला. ते ये वेळे सावरायला अवकाश कैचा. म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पाहावा विवेक. लोकांकरितांची लोक शहाणे होती परी ते शहाणे ओळखावे. गुणवंताचे गुण घ्यावे अवगुण देखून सांडावे जनामध्ये. मनुष्य पारखू राहेना आणि कोणाचे मन तोडीना. मनुष्य मात्र अनुमाना जाणून पाहे. दिसे सकळांशी सारिका पाहता विवेकी नेटका. कामी निकामी लोका बरे जाणे जाणून पाहिजेत सर्व. हेच तयांचे अपूर्व ज्यांचे त्यापरी गौरव राखो जाणे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे विमळ लक्षण नाम समास प्रथम. श्रीराम ऐका संसारासी आले हो. स्त्री पुरुष निस्पृह हो. सुचितपणे पहा हो अर्थांतर. काय म्हणते वासना काय कल्पिते कल्पना. अंतरी जे तरंगणाना प्रकारे उठती. बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे. मनासारिखे असावे सकळ काही. ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत. बरे करिता अकस्मात वाईट होते. एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी. कष्टी होऊन यासेखी प्रारब्धावरी घालती. अचूक यत्न करवेना म्हणूनच गेले ते सजेना. आपला अवगुण जाणवेना काही केल्या. जो आपला आपण नेणे तो दुसऱ्याचे काय जाणे. न्याय सोडिता दैन्यवाने होती लोक. लोकांचे मनोगत कळेना लोकांसारिखे वर्तवेना. मूर्खपणे लोकी नाना कळह उठती. मग ते कळो वाढती परस्परे कष्टी होती. प्रयत्न राहता यंती श्रमची होय. ऐशी नवे वर्तणूक परीक्षावे नाना लोक. समजले पाहिजे नेमक ज्यांचे त्यापरी. शब्द परीक्षा अंतर परीक्षा काही एक कळे दक्षा. मनोगत न तद्रक्षा काय कळे दुसऱ्यास शब्द ठेवणे. आपला कैपक्ष घेणे पाहो जाता लौकिक लक्षणे बहुतेक ऐसी. लोकी बरे मनाया कारणे भल्यांत लागते सोसणे. न सोसिता भंडवाणे सहजची होय. आपणास जे मानेना तेथे कदा राहावेना. उरी तोडून जावेना कोणी एके. बोलतो खरे चालतो खरे त्यास मानेती लहान थोरे. न्याय अन्याय परस्परे सहजची कळे. लोकांस कळेना तवरी विवेक क्षमा जो न करी. तेने करिता बरोबरी होत जाते. जवरी चंदन झिजेना तवरी सुगंध कळेना. चंदन आणि वृक्ष नाना सगट होती. जव उत्तम गुण न कळे तो या जनास काय कळे. उत्तम गुण देखता निवळे जगदांतर. जगदांतर निवळत गेले जगदांतरी सौख्य झाले. मग जाणावे ओवळले विश्वजन. जनी जनार्दन ओळला तरी काय उणे तयाला. राजी राखावे संकळांना कठीण आहे. पेरिले ते उगवते उसीने द्यावे घ्यावे लागते. वर्म काढिता भंगते परांतर. लोकी बरेपण केले तेने सौख्य वाढले. उत्तरासारिखे आले प्रत्युत्तर. हे अवघ्या आपणांपासी येथे बोल नाही जणांसी. शिकवावे आपल्या मनासी क्षणक्षणा. खळ दुर्जन भेटला क्षणेचा धीर बुडाला. तरी मौनेची क्षळ त्याग केला पाहिजे साधके. लोक नाना परीक्षा जाणती अंतर परीक्षा नेनती. तेने प्राणी करंटे होते संदेह नाही. आपण असं आहे मरण म्हणून राखावे बरेपण. कठीण आहे लक्षण विवेकाचे. थोर लहान समास आपले परीखे सकळ जण. चढते वाढते सन्निधान करिता बरे. बरे करिता बरे होते हे तो प्रत्ययास येते. आता पुढे सांगावे ते कोणास काय. हरिकथा निरूपण बरेपणे राजकारण. प्रसंग पाहिल्या विना सकळ खोटे. विद्या उदंड शिकला प्रसंगा मान चुकताची गेला. तरी मग तय विद्येला कोण पुसे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय निरूपण नाम समास द्वितीय. श्रीराम पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पहावा विवेक इहलोक आणि परलोक बरा पहावा. इहलोक साधया कारणे जाणत्यांची संगती धरणे, परलोक साधया कारणे सद्गुरु पाहिजे. सद्गुरुसी काय पुसावे हेही कळेना स्वभावे, अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण आपण कोण, ह्या गोष्टींचे विवरण केलेची करावे. आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे. सकळ केलियाचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ, आपण कोण हा केवळ शोध घ्यावा. सारासार विचार घेता पदार्थास नाही शाश्वतता, आधी कारण भगवंता ओळखिले पाहिजे. निश्चळ चंचळ आणि जळ अवघा मायेचा पवाड, यामध्ये वस्तू जाड जाणार नाही. ते परब्रह्म धुंडावे, विवेकी त्रैलोक्य हिंडावे, माईक विचारे खंडावे परीक्षवंती. खोटे सांडून खरे घ्यावे, परीक्षवंती परीक्षावे, मायेचे अवघेची जाणावे रूप माईक. पंचभूतिक हे माया, माईक जाय विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया नासिवंत. दिसेल तितुके नासेल, उपजेल तितुके मरेल, रचेल तितुके खचेल रूप मायेचे. वाढेल तितुके मोडेल, येईल तितुके जाईल, भूतांस भूत खाईल कल्पांतकाळी. देहधारक तितुके नासती, हे तो रोकडे प्रचिती, मनुष्य विण उत्पत्ती रेत कैचे. अन्न नसता रेत कैचे, औषधी नसता अन्न कैचे, औषधी सजीने कैचे पृथ्वी नसता. आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही, वायो नसता तेज नाही, ऐसे जाणावे. अंतरात्मा नसता वायो कैचा, विकार नसता अंतरात्मा कैचा, निर्विकारी विकार कैचा बरे पहावे. पृथ्वी नाही आप नाही, जे तेज नाही वायो नाही, अंतरात्मा विकार नाही निर्विकारी. निर्विकार जे निर्गुण, तेची शाश्वताची खूण, अष्टदा प्रकृती संपूर्ण नासिवंत. नासिवंत समजून पाहिले, तो ते आस्ताची नसते झाले, सारासारे कळू आले समाधान. विवेके पाहिला विचार, मनास आले सारासार, येणे करिता विचार सुदृढ झाला. शाश्वत देव तो निर्गुण, ऐसी अंतरी बाणली खूण, देव कळला मी कोण कळले पाहिजे. मी कोण पाहिजे कळले, देह तत्व तितुके शोधिले, मनोवृत्तीच्या ठाई आले मी तूपण. सकळ देहाचा शोध घेता, मी पण दिसेना पाहता, मी तूपण तत्वता तत्वे मावळली. दृश्य पदार्थची ओसरे, तत्वे तत्व तेव्हा सरे, मी तूपण कैचे उरे तत्वता वस्तू. पंचीकरण तत्व विवरण महावाक्य वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे. देवा भक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ, उपाधी वेगळा केवळ निरुपाधी आत्मा. मी पण ते बुडाले, विवेके वेगळेपण गेले, निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद. विज्ञानी राहिले ज्ञान, ध्येय राहिले ज्ञान, सकळ काही कार्या कारण पाहून सांडिले. जन्म मरणाचे चुकले, पाप अवघेची बुडाले, यमयातनेचे झाले निसंतान. निर्बद्ध अवघाची तुटला, विचारे मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकाची वाटला सकळ काही. नाना किंत निवारले, धोके अवघेची तुटले, ज्ञानविवेके पावन झाले बहुत लोक. पतित पावनाचे दास, तेही पावन करीती जगास, ऐसे हे प्रचित मनास बहुतांच्या आली. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास तृतीय. श्रीराम महद्भाग्य वाहतासी आले, परंतु भोगू नाही जाणितले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले परिविवेक नाही. आदळते आफळते कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते वैराग्य तेने. नाना प्रपंचाच्या ओढी नाना संकटे सांकडी, संसार सांडून देश घडी होय तेने. चिंतेपासून सुटला पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला रोगी जैसा. परितू होऊ नये मोकाट, नष्टभ्रष्ट आणि चाट, सीमाचा आणि सैराट गुरु जैसे. विवेके विना वैराग्य केले, तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिनेची झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा गेला. का व्यर्थची ज्ञान बडवडीला, परी वैराग्य योग नाही आला, जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे. वैराग्य विना ज्ञान तो व्यर्थची स्वाभिमान, लोभदंबे घोसळून कासावीस केला. श्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थमुळे थिंके, पराधिक देखो न सखे स्वाभिमाने. हे एके विना एक, तेने उगाच वाढे शोक, आता वैराग्य आणि विवेक योग ऐका. विवेके अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला निसंग योगी. जैसे मुखे ज्ञान बोले, तैसेची सर्वे क्रिया चाले, दीक्षा देखोने चकित झाले सुचिस्मंत. आस्था आणि त्रैलोक्याची स्थित बाणली वैराग्याची, यत्न विवेक धारणेची सीमा नाही. संगीत रसाळ हरिकीर्तन, ताळबद्ध तानमान, प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून. तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे, वक्तृत्व करिता न भंगे साहित्य प्रत्ययाचे.
सन्मार्गे जगास मिळाला म्हणजे जगदीश ओळला प्रसंग पाहिजे कळला कोणी एक प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान स्नान संध्या भगवत भजन पुण्यमार्ग विवेक वैराग्य ते ऐसे नुसते वैराग्य हिंकाड पिसे शब्दज्ञान येडीलसे आपणची वाटे म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणी जे महद्वाग्य रामदास म्हणे योग्य साधू जाणती इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे विवेक वैराग्य नाम समास चतुर्थ श्रीराम रेखेचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले शब्द मिळवून चाले श्लोक गद्य प्रबंध वेदशास्त्र पुराणे नाना काव्ये निरूपणे ग्रंथभेद अनुवादने किती म्हणून नाना ऋषी नाना मते पाहो जाता असंख्याते भाषा लिपी जेथे जेथे कायवणे वर्गरुचा स्मृती अगदी स्वर्ग स्तंभक जाती प्रसंग माने समास पोथी बहुधा नामे नाना पदे नाना श्लोक नाना बीर नाना कडक नाना साख्या दोहडे अनेक नामाभिधाने डफ गाणे माची गाणे दंडी गाणे कथा गाणे नाना माने नाना जसणे नाना खेळ ध्वनी घोष नाद रेखा चहू वाचामध्ये देखा वाचारूपे ही ऐका नाना भेद उन्मेष पराध्वनी पश्यंती नाद मध्यमा शब्द चौथी वैखरीपासून उमटती नाना शब्दरत्ने अकार उकार मकार अर्धमात्राचे अंतर औट मात्रा तदनंतर 52 मातृका नामभेद रागज्ञान नृत्यभेद ताळज्ञान अर्थभेद तत्वज्ञान विवंचना तत्वामध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व अर्धमात्रा महतत्व मूळ माया नाना तत्वे लहान थोर मिळून अष्टही शरीरे अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते वारे नसता जैसे गगन तैसे परब्रह्म सगण अष्टदेहाचे निरसन करून पाहावे ब्रह्मांड पिंड उभार पिंड ब्रह्मांड संहार दोही वेगळे सारासार विमळ ब्रह्म पदार्थ जड आत्मा चंचळ विवळ ब्रह्म ते निश्चळ विवरून विरे तत्काळ तद्रूप होय पदार्थ म्हणे काया वाचा मी हा अवघाजी देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचारायचा चंचळ करता तो जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश त्याचा त्याची आपणास ठाव नाही चंचळ आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण करता देव तो आपण कोठीची नाही चंचळ चळे स्वप्नाकार निश्चळ देव तो निराकार आत्मनिवेदनाचा प्रकार जाणी जैसा ठावची नाही चंचळाचा तेथे आधी आपण कैचा निष्कळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा तीही प्रकार आपण नाही दुजेपण आपण नसता मी पण नाहीच कोठे पाहता पाहता अनुमानले कळता कळता कळो आले पाहता अवघेची निवांत झाले बोलणे आता इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन नाम समास पंचम जय जय रघुवीर समर्थ।